टेम्पोची वाट बघितली, पण टेम्पो काही लवकर आलेला नव्हता. कारण त्या थोडंसं उशीर होणार होता त्यांना. मग मी सगळं काम पटपट आवरलं आणि आले इकडे ह्यांना थंड पाणी घेऊन. आधी ते पाणी घेऊन गेल्या होत्या का, म्हटलं गरम पाणी होईल म्हणून मी मागून थंड पाणी घेऊन आले. छान त्या ताईंनी बघा मुळ्या आणलेत खायला तोंडी लावायला. तर आमचे मुळे एवढे झालेले आहेत. आता मी काय करेन, बुधवारी सकाळी ते मुळे काढेल न्यायला. आज आता उशीर झालेला आहे. इंदू मावशी आणि या ताई बसलेत जेवायला. तर काय काय भाज्या आणल्यात चला बघूया आज त्यांनी. तर छान चपात्या दोघींच्या. इंदू मावशीची आहे बटाट्याची भाजी. त्या बोलल्या सकाळीच मला म्हणल्या होत्या आलेल्या, आज मी आणलेला आहे बटाटा, तुझा उपवास आहे, मी आज खूप छान असा बटाटा आणलाय. तर हे बघा मस्त असा शेंगदाण्याचं कूट लाल तिखट घालून बनवलाय बटाटा. त्या ताईंची आहे मस्त भरलेली मिरची, दोडका, असं या दोघी बसल्यात जेवण करायला. आत्या तिकडे काय करतायत, ह्यांना वासराला थोडंसं गवत घेत आहेत. आणि मग आम्ही दोघी जातो आता घरी आणि छान असा चहा करतो. आणि चहा घेऊन मग परत आत्या येतील इकडे खुरपायला. आणि मग इकडे बघा आत्याने घेतलेलं आहे गवत. आणि इंदू मावशीने या ताईंनी बहुतेक आणली होती केळं. त्यातलं एक केळ दिलेलं आहे आत्यांना खायला. मला काही केळी आवडत नाही खायला. आणि आता गवत घेतो आणि जातो वासराला घेऊन, कारण वासरू मागासपासून ओरडतंय. मला इकडे यायलाच वेळ मिळाला नाही, गडबड गडबड कामाची. कपडे, भांडी, चपात्या बनवायच्या होत्या, खिचडी बनवायची होती, ह्यांना शेळ्यांना वैरण द्यायची होती. मग ही सगळी कामं मी पटपट उरकली आणि ह्यांना इकडे पाणी घेऊन आले. कारण त्यांच्याकडे घड्याळ वगैरे काही नाही आहे, किती वाजले ते समजत नाहीत, मोबाईलही नाही आहे. तर या सगळ्यांनी जेवायला.